पावसाळा आला की भीतीचं सावट. गिरीस परिसरात पूरस्थिती टाळण्यासाठी नागरिकांचा आक्रोश. 819 स्वाक्षरांसह महापालिकेला निवेदन. पावसाळा जवळ येताच वसई विरारमधील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीचे सावट दाटू लागले आहे. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाई दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक भागात पाणी 2-2, 3-3 दिवस साचून राहत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने यंदा तरी ठोस उपाययोजना कराव्यात अशी तीव्र मागणी जोर धरू लागली आहे. गिरीस गाव परिसर हॉटस्पॉट, दरवर्षीचा त्रास कायम. वसई पश्चिमेतील गिरीसगाव परिसरातील गणनाका ते गिरीज चर्च या मुख्य मार्गावर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे. हा रस्ता वसई अर्नाळा या महत्त्वाच्या मार्गाचा भाग असल्याने स्थानिक नागरिक, नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना दरवर्षी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. रस्त्यावर तलाव, अपघातांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचते की रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे दिसेनासे होतात. वाहन चालकांना मार्गाचा अंदाज येत नाही. परिणामी अपघातांच्या घटनाही घडतात. काही वेळा तर पाण्याचा निचरा होण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. घरात पाणी शिरण्याची भीती, नागरिकांचा संताप. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना केवळ रस्त्यावरील पाण्याचाच नव्हे तर घरात पाणी घुसण्याचाही धोका असतो. यामुळे आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या, मानसिक तणाव अशा अनेक संकटांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी गिरीस परिसरातील 819 नागरिकांनी स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले आहे. हे निवेदन महापौर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी निचऱ्याची ठोस व्यवस्था करावी, कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी नालेसफाईचे दावे होत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल दिसत नाही. त्यामुळे यंदा तरी नाले व गटारांची प्रभावी साफसफाई, पाणी निचऱ्यासाठी आधुनिक यंत्रणा, सखल भागांसाठी विशेष नियोजन या उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही समस्या यंदा तरी सुटेल का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. 819 नागरिकांच्या एकजुटीने दिलेल्या निवेदनामुळे प्रशासन जागे होईल का आणि पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.